श्री स्वामी समर्थ. ऐका ना, कंदुरीचं मटण खाल्लेलं आहे का तुम्ही? मटण तर आपण खूप खाल्लेले असतात, पण तुम्हाला सांगते कंदुरीचं मटणाची चव अगदी काहीतरी वेगळीच आहे ना. कारण ती चव ना कुठंच कोणत्याच हॉटेल ढाब्यामध्ये मिळणार नाही. अशी एकदम जबरदस्त चव लागती, खूप भारी आणि सोपं. अगदी तेच तेच मसाले तसाच वापरून ना मी आज ट्राय केलं आहे ते. चला तर मग आता कसं कसं केलं आहे, काय कृती आहे ते बघूया. मी एकीकडं अर्धा किलो मटण होतं, ते मटण घेतलं, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं. आता त्यामध्ये खालीच काय केलं, एका कढाईमध्ये, छोटीशी कढाई ना, त्यामध्ये ना मीठ आणि हळद टाकून सगळे एका चमच्याने ना कालून घेतले, त्याला सगळीकडे लागल असं करून ना. आणि अगदी 2 मिनटं थोडंसं ना भिजून द्यायचं त्याला, म्हणजे मुरजून द्यायचं ते. आता एकीकडे काय केलं, पातेलं टेकलं एक. त्या पातेल्यामध्ये अंदाजे 1 ते 1.5 उबळी, एकच उबळी असेल एवढंच तेल घालायचं, कारण आपल्याला शिजवायचं ना मटण. आता पालकाचे 2 पानं घेतली मी, त्याला कापून घेतले आणि ते त्या तेलामध्ये टाकून घेतले. पालकाने काय होतं, छान कलर येतो आणि टेस्ट पण छान येते. त्यामुळं पालक टाकून थोडासा परतून घेतला. आता आपण जे भिजवलेलं मटण हे टाकून ठेवलं होतं का, हळद मीठ लावून ठेवलं होतं का मुरजायला, ते मटण घेतलं, ते पण त्यामध्ये टाकून घेतलं. आता सगळीकडून परतून घ्यायचं सगळं ना, सगळीकडे लागलं पाहिजे तेलामध्ये. आता थोडं झाकण ठेवायचं, लगेच पाणी नाही घालायचं. थोडंसं ना झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी, म्हणजे त्या परातीमध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं गरम होऊन द्यायचं पाणी. कारण की तोपर्यंत ना मटण आपलं पाणी यायला, ऑलरेडी पाणी शिजायला लागतं. आता 2 मिनटामध्ये त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, थोडंसं कोमट. अजून थोडंसं पाणी टाकून ठेवायचं, आपल्याला लागल पुढं चालून त्यासाठी. आता एका ताटामध्ये आपण मसाल्याची तयारी करतो आहे. मी हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 वाटीभर अंदाजी. खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि डाळ घेतली, चना डाळ. आता फूल घेतलं आहे, दगड फूल. धने घेतलेत थोडेसे, थोडेसे धने घेतलेत. आता कांदा, आपला कच्चा कांदा कापून घेतला आहे 4-5. आता काजू घेतले, 7 ते 8 काजू घेतलेत. थोडेसे भाजलेले काजू होते माझ्याकडं, तेच घेतलेत. आणि 4-5 धने, 4-5 लवंगा आणि 4-5 मिरे घेतले. आता एक अर्धी वाटीवरून लसूण घेतला आहे, एक अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपली मसाल्याची सगळा मसाला, एवढा मसाला आपल्याला आता सगळा लालसर भाजून घ्यायचा आहे. आता एका कढाईमध्ये मी तेल, अर्धा उबळीभर तेल टाकलं आहे, त्यामध्ये फूल घातलं, त्यामध्येच धने घालायचे. हे बघा, धने पण टाकून घेते. अगदी 2 मिनटात भाजतं आहे. आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे पटकन भाजतं. हे बघा, आता मस्त लालसर भाजले. आता लगेच काढून घ्यायचं, जास्त वेळ नाही भाजायचं, कारण की जास्त काळं झालं ना तर मग कलर काळा येतो, त्यामुळे लवकर. आता काजू टाकून घेतलेत, तेच काजू तेलात भाजून घ्यायचे, एकदम 2 मिनटातच भाजायचे की लगेच काढून घ्यायचे. बघा, लगेच काढून घेतलेत मी. आता खोबरं घालायचं आणि त्यामध्येच ना चना डाळ भाजून घेतली मी. हे सगळं आता लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. थोडंसं ना लाल कलर आला की त्यामध्ये ना ते काढून घ्यायचं सगळं. हे बघा, आता लाल कलर आला आहे आपल्याला, लगेच काढून घ्या. हे कंदुरी स्टाईल आहे सगळं. म्हणजे कंदुरीला काय करतात, घरीच एसूर तयार करतात आणि घरीच एसूर करून नेतात. पण आता एसूर बिसूर नाही करता येत, आपण शक्य नाही एवढा, आणि आपण काही नेहमीच करत नाही, त्यामुळं ना, म्हणून मी लगेच अर्जंट केलं. आता हिरव्या मिरच्या आणि कांदा घातला आहे, त्याला पण थोडंसं भाजून घ्यायचं. जास्त वेळ नाही भाजायचं, थोडंसंच भाजायचं, अगदी 2 मिनिट होईल इतकंच भाजून घ्यायचं. आहे बघा, भाजलं आहे आता सगळं व्यवस्थित. आता लगेच काढून घ्यायचं. आता कांदा पण जास्त भाजून नाही घ्यायचा यावेळेस कारण कंदुरीच्या मटणाला ना जास्त वेळ कांदा नाही भाजून घेत. हे बघा, आता सगळं ना मस्त भाजून घेतलं. आता सगळे एकत्रच काढून घेतले मी. इकडं आपल्या मटणाला मस्त उकळी फुटली, मस्त सुरू आहे शिजणं आपलं मटण. हे बघा, आता लगभग शिजतच आलं आहे मटण आपलं. हे बघा, आता नाही का ना, एका मिक्सरच्या जारमध्ये ना लसूण टाकून घेतला आहे मी, कोथिंबीर
आणि अद्रक, आल्याचा एक तुकडा टाकून ना याचं पेस्ट काढून घ्यायची, वेगळी काढायची याची. हे बघा मी याची पेस्ट काढून घेतली. अगदी 2 ते 3 मिनटात सगळी हे होऊन जातं. आता ती पेस्ट काढून घ्यायची एकीकडं. आणि आपल्याला जो मसाला आहे ना तो मसाला पण आता सगळा एकत्र करूनच भाजून घ्यायचा. तुम्हाला सांगू का, मटण खूप खातो आपण, करतो, पण असं मटण ना खरंच खूप भेटत नाही. खूप भारी लागतं. आता याच्यामध्ये ना पाणी टाकून ना एकदम बारीक काढून घ्यायचं. एकदम हे बघा कशी बारीक मेहंदीवानी पेस्ट काढून घेतली मी. एकदम असे गरे वगैरे रवे वगैरे राहिलं नाही पाहिजे, असं भाजून घ्यायचं. इकडं बघा आता मटण शिजतच आलं आहे. ऑलरेडी शिजलं आहे मटण आता सगळंच. आता मटण शिजलं का नाही हे चेक करायचं एका प्लेटीमध्ये काढून. आता मी माझ्या छोट्या नमुन्याला बघायला दिलं आहे झालं का म्हणून. आणि आता मटण झालं आहे. आता आपण हे मटण वेगळ्या एका कढईमध्ये काढून घेणार आहोत. कारण की आपल्याला जो फोडणी द्यायची का, आता जो मसाला फोडणी ते याच पातेल्यामध्ये द्यायचा. त्यामुळं ना मी ते काढून घेतलं आहे मटण एकीकडं. आता इकडं ना तेल घालायचं. अंदाजे 2 ते 2.5 उबळ्या तेल घालायचं. जास्त पण तेल नसतं कंदुरीच्या याला. आणि आलं लसूण आणि अद्रकीचा जो पेस्ट केली होती का ती पेस्ट टाकून घ्यायची, सगळी हलवून घ्यायची. अगदी 2 मिनटं होऊन द्यायचं. कारण त्याचे जे वरचे हे का बुरबुडे ते झाले कमी पाहिजे. आता एक तेजपत्ता मी 2 खुडून टाकला आहे. आणि इकडं ना अंबारीचा सुहाना मसाला घातला आहे 2 चमचे, लगभग 2-2.5 चमचे घालून घ्यायचा. तो पण चांगला फ्राय करून घ्यायचा. थोडंसं त्याचा कलर चेंज होईन इतका हे करायचा. आता आपण जो मसाला वाटला होता का तो मसाला टाकून घ्यायचा सगळा डायरेक्ट. आता त्या जारमध्ये, त्या मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून ना ठेवायचं. म्हणजे ते मसाला त्याला लागलेला बिलकुल व्हायला नाही गेला पाहिजे. आता हा मसाला ना सगळा एक जीव म्हणजे हे होस तर ना परतून द्यायचा. सगळं तेल पेलं पाहिजे एवढा मसाला परतून घ्यायचा आपल्याला. हे बघा आता आपलं सगळा मसाला तेल पेलाच आहे. आता 2 मिनटं झाकण ठेवायचं. अगदी 2च मिनटं ठेवायचे, जास्त वेळ नाही ठेवायचं. हे बघा आता बघा मसाल्याने आपल्याला सगळं तेल सोडले आणि मसाला पण मस्त कलर चेंज झाला आहे आपल्या. हे बघा आता हे मटण आहे का, हे मटण त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मी ना थोडासा ना पिवळा म्हणजे रस्सा आणि थोडंसं मटण वेगळं काढून ठेवलं आहे मुलांसाठी फिक्कं खायला. कारण माझे मुलं काही तिखट मटण खात नाहीत लहान असल्यामुळं. त्यामुळं ना त्यांचं वेगळं काढून ठेवलं आहे मी आणि थोडंसं कच केलं आहे. आता याला एक उकळी काढून घ्यायची सगळ्याला व्यवस्थित. हे बघा किती छान उकळी आली आणि आपल्या याला भाजीला तरी पण आली. हे बघा सगळं आता याच्यामध्ये ना पाणी घालून घ्यायचं. आता मी एके कढईमध्ये थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं वेगळं. मी कधीही मसाल्यामध्ये ना गरम पाणी घालते म्हणजे तरी चांगली येते. जास्त तेल टाकायची गरज नाही, सगळी तरी वर येऊन जाते आणि छान दिसतं पण. आता त्या जारमध्ये आपण टाकलं होतं का, त्याचं पाणी टाकलं होतं का ते पण पाणी ओतून घ्यायचं. हे बघा छानसे आपले मटण हे झालं आहे. आता याला ना 2 उकळ्या काढून घ्यायच्या. आता पतलं घट तुमच्या पद्धतीने बघा, पण सहजासहजी ना कंदुरीचं मटण थोडंसं पतलंच असतं, त्यामुळं मी थोडंसं पतलंच ठेवलं. हे बघा आता हलकीशी उकळी फुटली आपल्याला आणि किती छान दिसतंय ना, किती तरी किती मस्त दिसतंय. आहा बघूनच तोंडाला पाणी आलंय.